नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत 4थी आणि 7वी या स्कॉलरशिप परीक्षेसाठी, नवोदय परीक्षेसाठी, सर्व स्पर्धा परीक्षांसाठी, TET, TIT या परीक्षेसाठी उपयुक्त सर्व अलंकाराची नावे आणि त्यामधील शब्दालंकार या अलंकाराचा व्यवस्थित अभ्यास। मराठी भाषेत अलंकार म्हणजे काय? मराठी भाषेत अलंकार म्हणजे वाक्य किंवा काव्य अधिक सुंदर, प्रभावी आणि अर्थपूर्ण करण्यासाठी वापरले जाणारे भाषिक सौंदर्य। अलंकार मुख्यतः 2 प्रकारचे असतात, शब्दालंकार आणि अर्थालंकार। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शब्दालंकार याचा अभ्यास करणार आहोत। तर शब्दालंकार यामध्ये येते अनुप्रास अलंकार, यमक अलंकार आणि पुनरुक्ती अलंकार। यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण अर्थालंकार आणि त्याच्या प्रकारांचा अभ्यास करणार आहोत। चला तर मग शब्दालंकार याचा अभ्यास करायला सुरुवात करूया। शब्दाच्या सौंदर्यावर आधारित असते त्याला शब्दालंकार असे म्हणतात आणि अर्थाच्या सौंदर्यावर आधारित त्याला अर्थालंकार असे म्हणतात। तर पहिले शब्दालंकार याची व्याख्या बघा। ज्या अलंकारात शब्दांच्या मांडणीमुळे किंवा पुनरावृत्तीमुळे वाक्याला किंवा काव्याला सौंदर्य प्राप्त होते त्या अलंकाराला शब्दालंकार म्हणतात। उदाहरण, चंचल चांदणे चमचमत होते, इथे च या अक्षराची पुनरावृत्ती झाली आहे। शब्दालंकाराचे प्रमुख प्रकार पुन्हा एकदा सांगते, अनुप्रास अलंकार, यमक अलंकार आणि पुनरुक्ती अलंकार। त्यामधला पहिला आहे अनुप्रास अलंकार। त्याची व्याख्या किंवा अर्थ बघा। एका वाक्यात किंवा ओळीत एकाच अक्षराची किंवा वर्णाची वारंवार पुनरावृत्ती झाल्यास अनुप्रास अलंकार होतो। उदाहरणे, चंचल चांदणे चमचमत होते, गोड गाणे गात गोकुळ झोपले, सोनसळी सूर्य सकाळी साकारला। या उदाहरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती दिसते। पहिल्या उदाहरणामध्ये च, दुसऱ्या उदाहरणामध्ये ग आणि तिसऱ्या उदाहरणामध्ये स या अक्षराची पुनरावृत्ती आहे, म्हणून हा अनुप्रास अलंकार आहे। दुसरा आहे यमक अलंकार। च्या व्याख्या बघा। एका वाक्यात किंवा ओळीत एकच शब्द पुन्हा येतो पण त्याचा अर्थ वेगळा असतो तेव्हा यमक अलंकार होतो। उदाहरण, राजाने राजाला मान दिला। पहिला राजा राजा आहे आणि दुसरा राजा हा श्रेष्ठ व्यक्ती आहे, म्हणून राजाने राजाला या अलंकारामुळे तो यमक अलंकार आहे हे लक्षात येते। दुसरं उदाहरण आहे, फुलांनी फुलले बागेतील फूल। या फूल हा शब्द पुन्हा पुन्हा आलेला आहे म्हणून हा यमक अलंकार आहे आणि प्रत्येक शब्दाचा अर्थ हा वेगळा आहे। तिसरा आहे नाव मोठे पण नाव नाही। नाव मोठे आहे परंतु नाव नाही, या दोन्ही अक्षरांचा अर्थ वेगळा आहे परंतु नाव हे शब्द दोनदा आला आहे म्हणून हा यमक अलंकार आहे। आपण व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे, समजून घ्यायचं आहे, समजल्यास खूप सोपं आहे। तिसरा आहे पुनरुक्ती अलंकार। व्याख्या, एकाच शब्दाची किंवा शब्दसमूहाची वारंवार पुनरावृत्ती करून अर्थाला जोर दिला जातो तेव्हा पुनरुक्ती अलंकार होतो। उदाहरणे, चला चला शाळेत जाऊया। दुसरा आहे धाव धाव लवकर ये आणि तिसरा आहे हळूहळू पाऊस पडत होता। पहिल्या याच्यामध्ये चला चला दोनदा आलेला आहे, दुसऱ्या वाक्यामध्ये धाव धाव हा शब्द दोनदा आला आहे आणि तिसऱ्या वाक्यामध्ये हळूहळू हा शब्द दोनदा आला आहे, म्हणून हा पुनरुक्ती अलंकार आहे। लक्षात ठेवण्यासाठी सोपे सूत्र बघा। अनुप्रास अलंकाराचे आहे, एकाच अक्षराची पुनरावृत्ती होते। यमक अलंकारामध्ये एकच शब्द पण अर्थ वेगळा असतो त्याला यमक अलंकार म्हणतात आणि पुनरुक्ती यामध्ये
एकाच शब्दांची वारंवार पुनरावृत्ती होते तेव्हा पुनरुक्ती अलंकार होतो. अशा प्रकारे आपण वर्ग 4 आणि 7वीच्या स्कॉलरशिप परीक्षेसाठी, नवोदय परीक्षेसाठी, TET, TIT या परीक्षेसाठी तसेच सर्व स्पर्धा परीक्षेसाठी 10वी-12वीच्या बोर्ड परीक्षेसाठी सुद्धा उपयुक्त या ठिकाणी अलंकाराचा अभ्यास केला आहे. यानंतरच्या व्हिडिओमध्ये कशाचा अभ्यास करायचा आहे हे सर्व विद्यार्थ्यांनी कमेंट करून टाकायचं आहे. अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. काही समस्या असेल, काही अडचण असेल तर कमेंट करा. शक्य असेल तर मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.